गुरुपौर्णिमा आणि आजच्या दिवशी आपण सगळे आपल्या गुरूंना वंदन करतो. आपली पार्वती आज चाललीये पाळणा घरातल्या गुरूंना वंदन करायला. बघूया तिची गुरुदक्षिणा. येतात सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही तुम्हाला वाटलं असेल की विचाराने पिंक पॅन्थर पाळणाघर बंद केलं की काय. नाही तसं नाही आहे. ॲक्च्युली काय आहे, आमचं सुमणीमध्ये पाळणाघर चालूच होतं. फक्त आमची पार्वती येत नव्हती ना, म्हणून ते लाईमलाईटमध्ये नव्हतं. काय आमच्या पार्वतीच्या घशाचा प्रॉब्लेम झाला होता ना, तर डॉक्टरांनी तिला रेस्ट घ्यायला सांगितली होती. आता रेस्ट पण घ्यायची होती आणि अनरेस्ट पण होत होतं. नंतर मग बाबांनी फोन करून सांगितलं की पाळणाघरात येते म्हणून. आणि हे कळल्याबरोबर पाळणाघरात येते म्हटल्यानं 15-20 दिवस मिस यू मिस यू मिस यू असं ओरडत होती. परत घसा बसला, परत ॲडमिट. आणि तुला सांगतो ती इतक्या वेळ मिस यू बोलली ना, आता व्हॉट्सअपवर ॲडमिन सुद्धा मिस यू लिहून देत नाही माहिती आहे. नंतर बरी झाल्यानंतर आली 100व्या एपिसोडला, नाचली आणि गुडघा बसला, आपला गुडघा दुखला तिचा, परत ॲडमिट. असं ॲडमिटच होत होती. फार मोठी झाली ना ती, म्हणजे पाळणाघरात मावत नाही म्हणून, वयाने पण मोठी झाली ना. त्याच्यामुळे शेवटी मी समजावलं की बाळा आता तू शाळेत जायचं वय झालेलं आहे, पाळणाघरात नाही आहे. ऐकतच नव्हती हो. शेवटी कसं कसं समजावलं आणि मी सुटलो माहितीये. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायाच्या बाळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, तललल झाला ग गणपती बुवाचा नाचत आला. ताशाचा आवाज, तललल झाला ग गणपती बुवाचा नाचत आला. हा आला लालबागचा गणपती. अहो हिला इथं कशाला आणलं? अहो माझ्याकडे बघून तुम्हाला असं दिसतंय का मी आणलं? अहो तिनेच मला आणलंय हो. अहो परमेश्वर पण नतमस्तक झालाय हो हिच्या समोर. आणि मी तर हिचा गरीब बापडा दीनवाणा बाप आहे हो. ते दिसतंय. एक काम करा, जरा जरा मदत करा. हे काय? ही तिची वॉटर बॉटल, आ? हा तिचा खाऊचा डब्बा. तिचा आहे की सोसायटीचा आहे? हा तिच्या एकटीचाच आहे. हो? हा? खूप दिवसातनं पाळणा घरात आली आहे. हा? नीट सांभाळून घ्या तिला. अहो पण माझं ऐका ना. आता भोगा. आ? अहो ऐका ना. अहो तुम्ही असं जाऊ नका, थांबा. काका, मी आले. हो, हो. तिकीट, 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 तिकीट. हो, काका, हो, हो. मी आले. हो, बाळा. तिकीट, तिकीट, अगं, हो. तिकीट, तिकीट, अगं, हो. तिकीट. मी आले काका. अगं तू काय नेपाळवरून आलीस का? तुझ्या काकाच्या जीवाची पर्वा कर. मी पलवा पलत येईल काका. विनोद केला बराच गॅपने आले ना, पण विनोदाची पातळी तीच आहे. छान आहे, छान आहे विनोद. पण तुला बोललो होतो ना शाळेत जायचं म्हणून ना, इथे कशाला आली समजावलं ना तुला मी. शाळेत जा म्हणून बोललो ना किती वेळा. काका तू चिल्ला, काका तू चिल्ला. नाही, मी चिडलो नाही ऍक्च्युली. काका तू चिल्ला. नाही नाही चिडलो. ए, नाही, थांब, 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 अगं थांब. ती पोरगी परत तमाशा करणार. नाही नाही चिडलो बाळा, नाही चिडलो, नाही चिडलो. हे बघ तू रोज येत जा, रोज येत जा. मी काही बोलणार नाही. आपण भूकंप खेळू इकडे. ओके, चालेल. सिरियसलीच घेतलं. नाही हे बघ बाळा कसं आहे माहितीये का, आता गुरुपौर्णिमेची सुट्टी आहे की ना आज, मग कशाला तू जा ना, बाबांना फोन करतो सांग. नाही, 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 नाही. अगं जा ना बाळा तू. नाही, नाही, अगं नाही. नंतर ये. नाही, नाही. अगं माझं ऐक जा. नाही, मला- अगं जा ना मग तिकडे, मी सांगतो तू चिल्ला. अरे नाही काका, तू चिल्ला. नाही चिल्लो नाही. अगं नाही चिल्लो. अगं नाही चिल्लो. ते बोट पण चढत नाही. नाही चिल्लो. बघ कसं माहितीये, तू रोज येत जा. काय पाहिजे तुला? काका, इकडे ये. मी इथे आहे, तो बरा आहे. इकडे ये ना. काय हात जोड. कशाला? हात जोड ना काका. हा. काका हात जोड. मी तुझ्यासाठी ना एक गाणं म्हणणार आहे, ते तू नीट लक्ष देऊन ऐक आणि मला मार्गदर्शन कर. मार्गदर्शन करू? त्यापेक्षा सह्याद्रीचा डोंगर बघतो ना. नाही
नाही नाही नाही नाही नाही नाही नाही मी बरोबर बोलते की नाही ते तू मला सांग बरोबर नाही तर नाही, 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 बरोबर आहे अगं तू प्रश्नच नाही तू चुकणारच नाही छान 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 काका हा. हज्ज हज्ज हम्म. गुलुल बम्मा गुलुल विच्चू गुलुल विच्चू हा मध्ये मध्ये बोलू नको ना मी विच्चू आहे. म्हणते ना. तू आज म्हणजे सगळे एकदमच ओकणार आहेस का विनोद क्या बात आहे गुलुल बम्मा गुलुल विच्चू हा. गुलाल देता कमला जरा गुलुल साचा आत सोडत चला नाहीतर पप्पा मारेल धप्पा 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 बाळा ए बाळा तुला प्रार्थना आणि धमकी यातला फरक समजावला नाही का वडिलांनी हा? कसे अरे प्रश्नच नाही मस्त आहे ना म्हणजे काका? म्हणजे मला मी खुश होऊ की घाबरू तेच कळत नाही मला काका 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 हे मी तुझ्यासाठी पाठ केलो हो हो ते कळलं मला म्हणजे आनंदाचे अश्रूच आले मग इतके आले की मी वाहूनच जाईन असं वाटतंय मला मी काका वाहून जाऊ नको हो, का? पावसाचं पाणी गदूल असतो होय का? गदुलाचं पाणी कशाला धवललं गदुलाचं पाणी कशाला अगं बाई, धवललं नागिनीच्या पिल्लाला कागद धवललं कागद धवललं अगं, ए! कागद धवललं अगं ऐक नाही बाई अगं बाई काय धवललं हे बघ काय माहिती मुळात तू नागिणीचं पिल्लू वगैरे नाहीयेच बाळा तुझा जन्म झाला त्यावेळी तू ज्या आकाराची होतीस ना तेवढ्या आकाराचे व्हायचे आता नाग मरतात कळलं का तू नागिण बिगिण नाहीस तू अॅनाकॉन्डा आहेस अॅनाकॉन्डा कळलं ॲनाकॉन्डा कोणीतरी ओकते विनोद सगळे ओकते पुन्हा ओकशील ना असं नाही चिल्लो नाही फक्त चिल्ला. नाही चिल्लो नाही चिल्लो फक्त चिल्ला. अगं नाही चिल्लो मी तुझ्या पाया पडतो बाई नाही चिल्लो फक्त दमला हा, दमलं बस काका हा. आज गुरु पौर्णिमा हो हो गुरुपौर्णिमा ए बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आणलंयस ए लांबून दाखवा लांबून काय आणलंस मला सांग ए गुलमोहराची फुलं अच्छा तू म्हणालीस म्हणून तेव्हा मला कळत गुलमोहराचं झाड आहे ते फुलं ट्रकातून येतात का पाठून अय्या फुलं थंपली थंपली म्हणजे मला कसं माहिती थंपली की धायली ते मला कसं कळणार ना नाही हा? मी स्कूटरवर मागे मागे बसले होते ना पप्पाच्या तर काका हा. मला खूप भूक लागली लागली का मला वाटलं भूकू कशी नाही लागली अजून पण हिला मी फुलं खाल्ली फुलं खाल्लीस का बाळा फुलं आणि फुलका यात फरक असतो फुलं केसात माळायची असतात फुलका खायचा असतो काका मी गुलू पौर्णिमेची गिफ्ट आणली होती आणली होती? ती मी खाल्ली खाली जाऊ दे असू दे आता मी तुला काय देऊ नाही काय हरकत नाही आता मी तुला हरकत काय देऊ काका नाही, काय हरकत नाही, हरकत- आता मी तुला काय देऊ नाही, नाही. काका अगं, मी तुला काय देऊ ऐक मी काय म्हणतो नको देऊस माझं तुझ्या पाया मी पडतो तुला काय अगं नको मारू तुझ्या पाया पडतो अगे काय 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 माहितीये का काय देऊ तुला काय माहितीये का की गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा द्यायचीच असते मग मी काय नाही देऊ? हा, सांगतो ना मी सांगतो मी ना काय अगं मी देऊ? सांगतो ना बाई अगं मी सांगतो बाई तुला खाल्ली मी काय अगं नाही ग तुझ्या पाया पडतो काय देऊ? पण तुझ्यासाठी कन्सेशन आहे यावेळेला तू गुरुदक्षिणा नाही दिलीस तरी चालेल मला चालेल नाही ना याचं कसं मी तुला काहीतरी देणार नको देऊस ग मी तुला काहीतरी देणार नको तुझ्या पाया पडतो खूप त्रास दिलास तेवढा पुरेसा आहे मला नाही नाही काका मी तुला देणार काय काय करतेस देणार. ए काय करतेस देणार हं? खिसून, काय खिसून. करतेस काय करतेस काय करतेस तू शू राखी लाखी राखी तू मला हातात बांधायची राखी साधारण गुरुपौर्णिमेला गंडा बांधतात ग पण मीच तुला बांधतो कारण तुझ्यापासून रक्षण माझं तूच करू शकतेस ना काका पौर्णिमेला राखीच बांधतात तुझ्या आईचा गो नाही बरोबर आहे पण ती राखी पौर्णिमा वेगळी गुरुपौर्णिमा वेगळी असं आहे ते ए, काका 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 राखी पौर्णिमेला नारळी भात खातात आली खाण्यावर आली कोजागिरी पौर्णिमेला दूध पितात बरोबर आहे बाळा मग गुरु पौर्णिमेला काय खातात
फक्त खाणं खाणं. अगं जगात खाणं सोडून 27,27,27,550 गोष्टी आहेत करण्यासारख्या. कळलं काय? गुरुपौर्णिमा म्हणजे माहिती का तुला काय ते? गुरुपौर्णिमा. काका तू चिल्ला चिडलो नाही. काका, तू चिल्ला. नाही चिडलो नाही मी. काका, तू अरे नाही चिडलो मी. अगं नाही चिडलो मी. काका, मला सांग ना गुरुपौर्णिमा म्हणजे काय रे? अगं ती फार मोठी गोष्ट आहे ग ती. काका काका गोष्ट म्हणजे काय रे? झक्कू हा. काका मला झक्कू, काका मला झक्कू, काका मला झक्कू. झक्का मारला सांगितलं. सांग ना झक्कू. सांगतो. झक्कू म्हणजे आता मला सांग, तुला द्रोणाचार्य माहिती आहेत का? हा तुला द्रोणाचार्य माहिती आहेत? हा कोण? आमच्या घरी शलवंत आहेत. द्रोणाचार्य तुझ्या घरी सर्वंट आहेत? हो करिअर चेंज केलं की काय त्याने? मला खूप जेवायला लागतं ना, म्हणून आमच्या घरी 2 आचारी आहेत. अगं 2 आचार्य वेगळे, द्रोणाचार्य वेगळे. द्रोणाचार्य कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवली ना, ते द्रोणाचार्य. कौरव पांडव सारखे पळून जायचे का? त्यांना धनुर्विद्या विद्या शिकवायला लागायची. केलं ना? अगं धनुर्विद्या, बाण सोडायची विद्या, धनुष्य. तर ती धनुर्विद्या द्रोणाचार्य त्यांना शिकवायचे. आणि एकलव्य हे सगळं लपून छपून पाहत होता आणि शिकत होता. हे द्रोणाचार्यानं कळलं. मग त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजव्या हाताचा अंगठा कापून घेतला. आणि ती मोठी गुरुदक्षिणा होती. ही त्याची गोष्ट आहे. काका काय झालं? काका काय झालं? काका काय झालं? मम्मी एकलव्य. बाळा, तू लपून छपून शिकला ग. तू लपून कुठे लपणार आहेस? अगं विद्या सुद्धा तुझ्यापर्यंत लपून येते. काका मला गुरु दक्षा द्यायची. नको ग. काका मला गुरु दक्षा द्यायची. पण मला नको आहे ना पण तुझ्याकडून. नाही रे काका, मी देणार. काय करतेस? मी गुरु दक्षा काय देणार. करतेस? काका ए, हा. मी माझा अंगठा कापून तुला देणार. असं काय करतेस? अगं हा अंगठा तू सतत तोंडात घालत असतेस की नाही रात्री झोपताना? मग तू कापलास तर कसा राहणार मग तो हात? मग मला रात्री जोजो कशी येणार? आता कसं मग बरोबर बोलले? काका काका मी तुला कलंगली देऊ? करंगळी? मग शुशू झाल्यावर काय सांगणार तू? हा सगळ्याच गोळ आहे ना तुझा. हा मग काका 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 मी तुला 3 बोटं देऊ? मग जेवणार कसं आहे? असं आधीच वांदे आहेत तुझे सगळे. हा? मग काका मी तुला काय देऊ? अगं नको देऊस मला काही. मी द्रोणाचार्यांना काय देऊ? अगं नको काही देऊ. काका? अगं माझा इकडे नको देऊ. काका हा. काका तू रात्री अंगठा चोकत नाहीस ना नाही, काका? नाही. मग आपण तुझ्या अंगठा द्रोणाचार्याला देऊ. ए! हा काका ए, नाही, हा काका ए, नाही, तुझा नाही, नाही, बघ, नाही, काका, नाही, ये बघ. अंगठा मुझे दे दे नाही, काका. ए, नको काका ते पाया पडतो. अंगठा मुझे अगं मी दे लपून दे. छपून अंगठा मुझे दे दे, काका. अगं मी लपून छपून शिकलो नाहीये. मान्यता प्राप्त मुझे विद्यापीठात आहे. अगं थांब ना. अगं थांब. मी तुला खायला देऊ. ठल्ला हा ठल्ला. ठल्ला हा ठल्ला. हा बुकू हा भुकू. बुकू माझा भुकू झाला. भुकू. हा ठल्ला. कुठं हा ठल्ला ना? हा? त्या बापाला पण गाडला पाहिजे ह्याच्यामध्ये. मी काय देणार? हा काय नको देऊस. तू आलीस. हेच भरपूर राहणार. ए, चाल. याच्यात काहीच नाही आहे. ठल्ला खाली आहे. ठल्ला खाल्ला मगाशी फुलं खाल्ला, आता ठल्ला खाल्ला, आता मला खा. काय आता खाऊ? काका मला ही काका 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 काय झालंय? काका धुमधुम डुमडुम? अगं डुमडुम म्हणजे काय? काका धुमधुम अगं, रे. म्हणजे काय? काका धुमधुम म्हणजे काय? काका धुमधुम अगं, रे. हो, पण मला काका धुमधुम अगं, झाले. काका, थांब, तुझ्या बाबाने खूप चिट्ट्या करून ठेवली. चिट्ट्या थांब. धुमधुम बापले धुमधुम बापाने पप्पाने कसं सांगितलं. सांभाळलेला काय माहिती. धुमधुम बापले. बघ थांब, ह्याच्यात असेल. सापडलं. हा. अरे बापरे, काय लिहिलंय? विचारे सर, काळ आणि वयाप्रमाणे पार्वतीच्या शब्दकोशात बऱ्याच फरकांमध्ये फरक झालेला आहे. त्याचे अर्थ सुद्धा बरेच बदलले आहेत खालील प्रमाणे. डोमडुम म्हणजे चिठ्ठी. हा कुठे चिठ्ठी? काका हे डोमडुम काय? किती धुमधुम. थांबा. नमस्कार सर.
हां कळलं मला कळलं. नमस्कार सर. खरं तर आज गुरु शिष्य परंपरा संपलेली आहे. एकेकाळी शिक्षकांना गुरुजी म्हणणारी मुलं आज शिक्षकांना रोजी मिस, लिली मिस, दिलीप सर अशी एकारी हाक मारतात. आज शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाची किंमत पैशामध्ये जरी मोजत जात नसली तरी शिक्षक हा शिक्षकच असतो. शिक्षक या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे शिस्त, क्षमा आणि कर्तव्य. एक शिक्षकच खऱ्या अर्थानं नवीन प्रेरणादायी पिढी घडवत असतो. तुम्ही पण तिला गुरु आणि शिष्याची परंपरा पटवून द्या. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मी बाळा बाळा. मी खाली लिहिले लाईन. अच्छा. काका आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मी बेटा. नक्षी काढली काका. व्हेरी गुड बेटा. हां काका हां मला बाबांनी थांब ना रे काका. हां 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 थांब ना रे मी काका. थांबलोच आहे बाळा. हां मला बाबांनी सांगितलं तुझ्या पाया पडायला. हां 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 हां. अरे अरे व्हेरी गुड. सॉरी बेटा. सॉरी सॉरी. गुड गुड. ऑल दी बेस्ट बेटा. हां काका हां मी तुझ्यासाठी प्रार्थना म्हणू. म्हण बेटा म्हण म्हण. गुलूने दिला वडापाव मधून. गुलूने दिला कांदे पोहे मला नाही. गुलूने दिला गुलू चपाती. थांब थांब काय थांब दिलं थांब गुलूने? थांब थांब. खाण्याच्या गोष्टी नाहीत बाळा. ती प्रार्थना वेगळी आहे. काय दिलं गुलूने? ऐक ती प्रार्थना कशी आहे ती. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. असू दे बाळा असू दे असू दे असू दे. हा असू दे असू दे बाळा. काका हा असू दे बाळा. काका दे ना मला वसा. का वसा? मला भूक लागली काका. दे अगं ना वसा मला म्हणजे हे नाही. खायला. अगं ऐक ना पाय. काका, दे ना मला वसा खायला. अगं दे पाय ना तसं काका, अगं असं पाडशील मला. काय अगं करतोस अगं काय करतेस दे हे? ना अगं अगं आता चांगलं. विशाखा वेलकम बॅक. आणि ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट स्किट किंवा कॅरेक्टर तुझ्या परत येण्यासाठी नव्हतं खरंच. आणि अंशुमन तुमची 100 एपिसोडची केमिस्ट्री खरंच दिसते. सुपर. रेणुकाताई कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है यार. सुपर. विशाखा तू परत आलीस आणि ह्या रूपात परत आलीस. त्यामुळे तुमची ही जी काय जोडी आहे ह्या गुरु शिष्येची ती अप्रतिम आहे खरंच. म्हणजे शिक्षक काय आहे हे इतक्या कमी शब्दात तुम्ही मांडलत. आणि खरंच सगळ्या पूर्वीचे आपले जे जे शिक्षक होऊन गेले काही आहेत अजूनही त्यांची आठवण तुम्ही करून दिली. तर शतशः धन्यवाद तुम्हाला खरंच. मकरन सर? ते बऱ्याचदा स्पीचलेस होतं काही एखादा सादरीकरण पाहिल्यानंतर. काही गुरु आहेत अजून. म्हणजे असं नाही आहे की अजून सगळ्या अशा संपलेल्या नाहीत. ते शिरूर घोड नदीला एक शिक्षक दाम्पत्य आहे. 3री आणि 4थीतल्या मुलांचं तुम्ही हँडरायटिंग बघितलं तर अगदी टाईप केल्यासारखं सगळ्या मुलांचं हस्ताक्षर आहे. पण तेवढं डेडिकेशन द्यावं लागतं. एकीकडे तो वर्ग आहे, एकीकडे खूप शिक्षण सम्राट आहेत. त्यांनी शिक्षणाला खूप अर्थार्जनाची साधनं बनवलेली आहे. असं दुहेरी वाईट चित्र आपल्यासमोर आहे. पण तरीसुद्धा जी चांगली आहेत, जी माणसं आशा देणारी आहेत ती अशा निमित्ताने तेवत राहतात. आणि तुझा मेसेज इतका अप्रतिम होता त्या चिठ्ठीमधला की तो खरोखरीच हृदयस्पर्शी होता. आणि मी काय आउट ऑफ वे जाऊन उभं राहूनही टाळ्या वाजवतो आणि तुम्हाला टोपी मला द्यायची. क्या बात. आता मी थोडा जाऊन होतो पार्वतीशी थोडंसं बोलून होतो आणि तिच्याकडनं थोडंसं ट्रेनिंग पण घेतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती आणि लवकर या कारण आपण बघतोय कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला.
मित्रांनो, आपली बुलेट ट्रेन भरधाव जावी यासाठी आपण नेहमीच वेगवेगळे प्रयत्न करत असतो. असाच एक बुंगाट आणि सुसाट टीमच्या बोग्यांमध्ये आपण एक बदल केलाय. म्हणजे थोडक्यात एक आदला बदल केली. येत आहेत प्रसाद आणि नम्रता. ॲडम आणि ईव्हच्या सफरचंदाची गोष्ट हे घेऊन येतात. बघूया नेमकं काय करतायत. फलथा. वो फल खाना मना है सब माझी ओळख करून देतो. मी प्रथम पुरुष, व्याकरणातला प्रथम पुरुष नाही, ऍक्च्युअल मधला प्रथम पुरुष. माझं नाव ॲडम. ॲडम. हाय, मी ईव. इंग्लिश का तू? कुठची तू कुठची? मी कल्याणची. आ? कशाला फालतू प्रश्न विचारतोयस? तुला माहितीये ना आपण दोघं इकडचेच आहोत. हो 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 हो. फ्रेंड्स. असं जर मुली स्वतःहून विचारायला लागलं ना तर कित्येक मुलं धंद्याला लागण्यापासून वाचतील. डन. फ्रेंड्स. 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 नाही ते कशात काय गुंतवायचा ह्याचा अजून शोध लागला नाही. प्रयोग चालू आहे, शोधतोय मी. फ्रेंड्स. फ्रेंड्स. एक मिनिट. हे का? माहित नाही, द्यावंसं वाटलं म्हणून दिलं. तूच घाल ना. ओके. ते मी हे कुठे अडकवायचं याचाही शोध लागला नाहीये, शोधतोय. प्रयोग चालू आहेत अजून. एक मिनिट. इथे कुठे घालतोयस? नाही तेवढंच ते दिसली जागा. वाव, किती गोड दिसतेस तू, किती सुंदर दिसतेस. खूप छान. बाय. बाय बाय. एक मिनिट. जर तुझी हरकत नसेल तर आपण एकत्रच राहूया. काय? काय नाही. नाही, ऐकू नाही आलं काय म्हणालास ते. अच्छा, असं आहे. तुझी हरकत नसेल तर आपण एकत्रच राहूया. चालेल. काय होतंय? गुदगुदल्या होत आहेत. गुदगुदल्या. नाही ते ह्या भावनेला अजून काय म्हणायचं याचा शोध लागला नाहीये ना, म्हणून ते गुदगुदल्या. ठीक आहे, येतो मी. तो लाल गोळा जाऊन पांढरा गोळा आला ना वरती की मग आपण भेटू. हा. टाटा. नाही म्हणजे तू मला कधी भेटलास तरी चालेल. म्हणजे हो, म्हणजे मी ना त्या म्हाताऱ्या माकडासोबत फिरत असते, त्या चिट्ट्यासोबत फिरत असते. वाव, सो स्वीट. म्हणजे तुझं हे असं म्हातारा माकडासोबत फिरणं मला किती आवडतं माहितीये. तू किती काळजी करतेस त्यांची. सो स्वीट. थँक्यू. टाटा. नाही टाटा. हा. हे तुझ्या खाण्याचं काय? मी घेऊन येऊ तुला काही? नको नको, माझ्यासाठी कशाला उगाच तू एवढे कष्ट घेतोयस. मी माती खाते. आ? म्हणजे मातीतले पदार्थ खाते मी. अच्छा अच्छा ते अच्छा. मला खूप आवडतात. कंदमुळं. कंद मलाही खूप कंद आहे. कंद खाण्याचा. म्हणजे बघ ना, कंद खाऊन खाऊन मी कसा हवा बंद झालोय. नाही, नाही. तू हवाबंद नाहीयेस. तू शक्तिशाली आहेस. तू गोड आहेस. तू क्यूट. तू किती क्यूट आहेस. मला पण गुदगुदल्या होत आहे. वाव, हे पण तुझ्या हे लक्षात येतंय का? काय? आपल्या दोघांना जेवढ्या गुदगुदल्या होत आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त गुदगुदल्या इथे जमलेल्या सगळ्या प्राण्यांना व्हायला हव्यात. चल चल. निघ. ए, हे किती छान दिसतंय ना. हो ना. लालसर. हो. खावंसं वाटतंय मला. मी खाऊ? खा ना मग. खा. खाऊ दे ना मला.
तू खा ग बिंदास, मी आहे ना, तू खा. कोण काय बोलते बघूया. दे, आपण दोघंही खाऊया. दे इथे. हे आमचं काळं दैवत, कुळदैवत. सांगत होतो सफरचंद खाऊ नका म्हणून. खाल्लत, आता भोगा आपल्या कर्माची सफरचंद. चल इवा, बाय. कुठे निघालास? कुठे निघालास? कुठे उकिरडे फुंकायला? एका सफरचंदाचा एवढा परिणाम? इवा, अशी काय बोलतेस? काय मग कसं बोलू? अरे जरा कुठे वेळ मिळाला तर गेलास लगेच चकाट्या फुटायला. हे बघ, मी चकाट्या पिटायला नाही जात, मी माझ्या मित्रांना भेटायला जातो. तर तू हेच बोलणार? अरे जरा बायको सोबत वेळ घालव असं वाटत नाही का रे तुला? मी याला म्हटलं जरा आपण शॉपिंगला जाऊया, छान छान कपडे घेऊया, तर नाही, लगेच झोपा काढतो हा माणूस. ए, तुझ्या शॉपिंगचं मला नको सांगूस हा. जे नखरे किती. मला त्या छोट्या टिपक्यांच्या हरणाचंच कातड पाहिजे. हो. मला त्या पांढऱ्या वाघाच्या कातडचं स्वेटर पाहिजे. हो. तुम्हाला सांगतो, हिच्यावर शॉपिंगला गेलं ना की तासन तास उभा असतो. एकदा ह्या कळपात, हे बघ, इवा, ह्याच्यातलं कुठलं आवडतंय हरण? नाही हे नको. हे नको? मग चल त्या दुसऱ्या कळपात जाऊ. ह्याच्यातलं कुठलं आवडतंय हरण? नाही हे पण नको. हे पण नको? मग चल तिसऱ्या कळपात जाऊ. इथे काहीतरी वेगळंच. मी काय म्हणते, पहिल्या कळपात जाऊया का? कळपात आलाय माझ्या. अख्खं जीवन कळपात गेलंय तुझ्या त्या शॉपिंगच्या नादाने. काय मोठी शॉपिंग. आमचं बघ, ही बघ, ही सापाची कातडी मिळाली, लगेच टाकली अंगावर, झालं, निघालो. तुझ्यासारखे नखरे नसतात आमचे. काय शॉपिंग केलीस रे माझ्यासाठी? हे बघ, हे जे सगळे शंख शिंपले आहेत ना, जुने झाले जुने. ह्याला म्हटलं जरा मला 3 पदरी शंख शिंपल्यांची माळ तयार करता नाही. शंखांचं सांगूच नकोस हा. हिचे शंख शिंपले गोळा करण्यासाठी असं समुद्र किनाऱ्यावर तासन तास बसून राहतो. तर शंख शिंपले शोधत माहितीये, संध्याकाळी माझी क्यू येऊन अशा 10-15 गोगलगाई आल्या माझ्याकडे. भाऊ बोलतात, हे घे आमचे शंख घे. जा तू, जा मेला तू. अजून खा, अजून सफरचंद खा. माझी क्यू करायला लागली, मला सांगते मोठी. अरे कोणाला कौतुक सांगतोय स्वतःच? जरा माझ्यासाठी झडलास तर काय बिघडणार नाहीये. हे जे कलिंगड आहे ना, कलिंगड, हे आधी कमी कर, कमी. खाऊन खाऊन फुटशील एक दिवस. वा, तू ह्याला कलिंगड बोलतेस? हो, कलिंगडच आहे ते. याच्यात प्रेमात पडलेलीस तू. किती क्यूट आहे, किती गोड आहे. काय काय बोललेली सफरचंद खायच्या आधी, आणि आता कलिंगड बोलतेस? वा ग वा. का मी खाल्लं सफरचंद? का खाल्लं सफरचंद? बरोबर आहे रे. आता तू असंच बोलणार. 4 दिवस झाले ह्याला मी सांगते, अरे जा जरा गारगोट्या घेऊन ये. घरातल्या गारगोट्या संपल्यात. पण नाही, घरातल्या गारगोट्या संपल्यात आणि हा चाललाय सबसिडी सोडायला, सापशिडी खेळायला. ए, मी का दरवी आणू गारगोट्या? तुझा ना गारगोट्या जमा करायला. हा, फिरत असच ना दिवसभर अशी जंगलात, तुला जायचंच आणायचंस. आणि काय असतं सारखं सारखं जंगलात? हा, कोणाबरोबर फिरत असतेस? मॅडम, हा, माझ्यावर शक घेतोय? शक ना, मी कन्फर्म आहे, पण कन्फर्म तुझं भार लफडं चालू आहे. अरे मॅडम, माझं लफडं व्हायला या जगामध्ये आपल्या जातीचं दुसरं कोणी आहे का? ते झालं, पण त्या म्हाताऱ्या माकडासोबत फिरत असतेस. ते म्हातारा असलं तरी माकडच आहे, आपलंच पूर्वज आहेत. कळलं का? मला माहिती आहे त्या माकडाची तुझ्यावर वाईट नजर आहे. हा, मोठी. काय ते सारखे टोमॅटो लावले नख दाखवू नकोस मला. काय त्या माकडाचं सांगतोयस? मी तुला एक दिवस म्हटलं चल रे मला माकडाचा एक पिक्चर दाखव, तर हा माणूस मला घेऊन नाही गेला. हे तुझं प्रेम? पाया पडतो, त्या पिक्चरचं नाव पण नको काढूस ग बाई. का? त्या पिक्चर बाई, त्या माकडाचा 4-5 वेळा मार खाल्ला मी, माहितीये? का? ते माकड बोलला, आमचं खरं खरं चालू असतं, तुम्ही पिक्चर म्हणून बघता. पिक्चर दाखवायचं नाही हे बोल ना, नसती कारण देऊ नकोस. काही प्रेम नाही तुझे. बघ ती समोरची गुहा बघ, त्या गुहेतला सिंह बघ. बघ रे किती प्रेम करतो त्या सिंहिणीवर. तू केलंस माझ्यावर कधी प्रेम? तूच नीट डोळे फाडून बघ. 1 सिंह आणि 8 सिंहिणी आहेत. मला काय आहे ऑप्शन तुझ्याशिवाय? देवा देवा, मी का लग्न केलं या माणसाशी? का खाल्लं हे सफरचंद? मोठी शाणी. देवा. इवा 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 नाही रे. कोई है ॲम्ब्युलन्स मंगाव, डॉक्टर मंगाव. नाही, त्यांचा शोध लागायचा अजून. इवा काय होतं? पोटात दुखतंय. काय होतंय?
चिंच खावीशी वाटतायत. बघ हाय चरब्या गेल्यात पोटात दुखतं उलट होतं चिंच खावीशी वाटतं तिला चिंच वाटतायत तर काय करू? या चरब्या नाही, हा? तिला उलट्या होत आहेत. याचा अर्थ तिच्या पोटात तुमच्यासारखा एक जीव जन्माला येणार आहे. तुम्हाला बाळ होणार आहे. तू बाप आणि ती आई होणार आहे. ते मागे तुम्ही सफरचंद खाल्लं होतं ना, त्याचेच हे परिणाम. सांगत होतो नका खाऊ, भोगा आता आपल्या कर्माची फळं. इवा 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 मी बाप होणार आहे. सॉरी इवा मी बाप होणार आहे, तू आई होणार आहे. आई होणार आहे. येस येस येस. बघ बघ मी आता माझ्या बाळावर कसे संस्कार करतो. त्याला अशा मी गारगोट्या वेचायला शिकवेन, त्याला मी असे उपटायला शिकवेन कंदमुळं. म्हणजे बघ हे हे नाही हे विषारी हे टाकून दे, हे 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 चांगलं आहे हे खा. बघ असला अरबट चरबट खायला लावणार त्याला. असला अरबट चरबट. अरे तुझ्यासारखं कलिंगड नाही करायचंय मला त्याला. मी माझ्या बाळाला असं झऱ्यातलं पाणी असं शंखात घेणार आणि त्यातनं असं पाजणार आणि कंदमुळ्यात ना कंदमुळं त्याचं मी दूध करून त्याला शिंपल्यातनं पाजणार. ए माझ्या बाळाला अशी शेळी नाही बनवायची आहे, वाघ बनवायचं आहे. वाघ कळलं. मी सांभाळेन त्याला, मी बरोबर त्याला सांभाळेन. माझं बाळ आहे ते माझं कळलं? बाळ आहे, मी त्याला पोटात मी घालणार सफरचंद जाऊन. खाल्लंय. मी सफरचंद खाल्लं. एक मिनिट. हे होतं इवा आणि ॲडमचं पहिलं भांडण तुमच्या उत्पत्तीसाठी झालेलं, जे अजूनही आजच्या जोडप्यांपर्यंत चालूच आहे. सफरचंद खाल्लेल्या सगळ्या जोडप्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा. खा अजून सफरचंद खा. वाघ आहे इवा वाघ. अरे मी- याला म्हणतात शादी के सफरचंद. जो खाए वो भी पचता है, जो ना खाए वो भी पचता है. पण खूप फ्रेशनेस होता तुमच्या जोडीमध्ये. खूप मजा आली, खूप छान. मकरन सर कसा वाटला परफॉर्मन्स? एक तर तुम्हाला दोघांना बघून खूप मजा वाटली. दोघांची एनर्जी चांगली होती. दोघंही आज प्रथमच एकमेकांसमोर आलेले आहेत. एरवी असं बघणं एकमेकांचा परफॉर्मन्स ही गोष्ट वेगळी आणि एकत्र करणं ही पण गोष्ट वेगळी. पण पुढे उत्तरोत्तर तुम्ही मजा करीत जाल ह्याचं एक सुतोवाच या तुमच्या सादरीकरणातनं आलं आहे. क्या बात आहे, बढिया. रेणुकाताई खरंच खूप सरप्रायझिंग अशी जोडी आहे. खूप छान फ्रेश वाटली जोडी. खूप त्याच्यातलं आवडणारी गोष्ट मला होती की आधीचं जो म्हणजे एकदम निरागस असं प्रेम आणि त्याच्यानंतर जे नवरा बायकोचं होतं ते खूप छान कॉन्ट्रास्ट दाखवलात तुम्ही. पण ग्रेट. वेलकम टू दिस न्यू जोडी. घ्या मॅम. गुण बघूया. मकरन सर. रेणुकाताई तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे बुलेट ट्रेनमध्ये काही जोड्यांची अदलाबदली झालेली आहे. तर आजपासून शशी सोबत दिसणार आहे संदीप आणि आज ते दोघंही बनलेत CID आणि एक केस सॉल्व्ह करण्यासाठी गेलेत भक्तीच्या घरी. बघूया तिघं मिळून काय धमाल करतायत. येत आहेत शशी, संदीप आणि भक्ती. तुम्ही सर जाम झालंय, गाडीचं चाक जाम झालंय. कुछ तो गड़बड़ है भाया. जाम आहे सर, जाम आहे. कुछ तो गड़बड़ है. काय झालं सर? सर 17 वेळा सांगितलं तुम्ही वांग्याची भाजी खात नका जाऊ. तांब्याची अंगठी घालाय. आता माझी मोटार बंद झाली. एक मिनिट. आता बघ कशी बाईक सुरू करतो. वा वा. मस्त आहे. छान आहे ना. भवरे ने खिलाया. सर, काय करताय? चला आता पटकन आपण लोकेशनवर जाऊया. सर आपण लोकेशनला आलेलो आहोत. ओके ओके आय सी.
हे लोकेशन आहे पण लोकेशन वाटत नाही आहे. एक काम कर, लाद घाल. तुला किती वेळा सांगितलंय मी तुझा सिनियर आहे. आपलं काय ठरलंय? लात घालायचं. दरवाजा दिसला की लाद घालायची. हा दरवाजा आहे का? आपलं पालुपत काय? पाया दरवाजा तोड दो. हा एक मिनिट. काय काय तुमचं काय चाललंय? माझ्या दारापाशी का घुटमळताय तुम्ही? हा? सॉरी सॉरी थोबाड बंद कर तुझं. मी ना तुम्हाला आता पोलिसांच्या ताब्यात देते. थांबा जरा. सर ही पोलिसांची धमकी देते. अरे भिकाऱ्या, तू कुठे पोलिसांना घाबरतोय? आपण पोलिसांच्या वरची पायरी आहोत. वरची पायरी म्हणजे आपण हापूस आहोत. वरची पायरी ना. अरे वरची पायरी म्हणजे वरची स्टेप, वरची स्टेप. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही पोलीस आहात. यस. हा आम्ही सीआयडी आहोत. हा मी दृष्ट हा. बरं बरं. तो कोण आहे आणि? हा आहे भाया. हा भाया आहे? हो. मला ना ह्याच्याकडे बघून येते दया. याला ना दाराला लात मारायची गरज नसेल ना. का का का? दाराच्या फटीतून पण जात असेल. अहो काय करताय तुम्ही? मी पोलीस आहोत, पोलीस. अरे कळलं मला तुम्ही पोलीस आहात. मीच बोलवलंय तुम्हाला. ओके. हे बघा, हे आहे माझं कपाट. वाव. वाव काय ह्याच्यामध्ये माझा नवरा अडकलाय. वाव. अरे ह्याच्यामध्ये सुद्धा वाव. ह्याच्यामध्ये माझा नवरा अडकून बसलाय. ओके मॅडम, ओके. एक काम करा, तुम्ही भायाला चावी द्या. हा. ठीक आहे, आता काय देते. आता तुमचं सगळं ऐकायलाच लागेल ना. हा. हे बघ भाया, तुला ना त्या संदीप सारखी मिमिक्री करता येत नाही. मिमिक्री करू नका, मी शिकवली त्याला. अच्छा, दाखव बरं करून, दाखव. ए लालची औरत, हाँ? कौन है तू? हाँ, क्या है तेरा वजूद? क्या है इसमें? हाँ, कहाँ है तेरा मर्द? हाँ, कहाँ छुपा है? ए बहारा, ए बहारा, 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 कपाटात गेला. तुझा नवरा कपाटात गेला. मस्त मस्त. आता नाना पाटेकर. देखिए, आप जो कर रहे हो ये गलत है. आपके शौहर अंदर है और आप बाहर गुलछड़े उड़ा रहे हो. गुनाह है ये, गुनाह है ये, गुनाह, सौ गुनाह है ये. आता नसरुद्दीन शाह. अबे क्या करिए, जान लेगी बच्चे की. हाँ, अंदर शोर छुपा है तो बाहर गुलछड़े उड़ा रही है. हाँ. भारी भारी. हा, आता अक्षय कुमार. पुष्पा, भक्ती भक्ती. वही पुष्पों से ही भक्ति होती है. तूने समीर को अंदर डाल दिया और चाबी घुरा दी. अरे कहाँ है तेरा पति? आता राजेश खन्ना. ओ मॅडम, काय फालतूगिरी चालवली? हे काय चालू आहे तुम्ही? हो तर तुम्हीच म्हणलात ना याला चावी द्या म्हणून, म्हणून मी त्या हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. असं नाही, म्हणजे ह्याला कपाडाची चावी द्या. येस. अहो कपाटाची चावी जर माझ्याकडे असली असती तर मी तुम्हाला कशाला इथे बोलवलं असतं. ओ यस, राईट 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 अहो तर राईट. तुम्ही तरी काहीतरी करून ते कपाटाचं दार उघडा हो. ओ मॅडम, ह्या कपाडाचं टाळाचं गोल असतं तर मी खोललं असतं. आणि कडी असल्यामुळे मी याची खोलू शकत नाही. अहो, पण मग काय करायचं नो आता? प्रॉब्लेम. भाया, दरवाजा तोड दो. हे बघा, मी माझ्या दारावर तुम्हाला हात लावून देणार नाहीये. अहो जर दरवाजा तोडायचाच असता मी त्या कार्पेंटरला नसतं का बोलवलं? भाया, कुछ तो गडबड है. एक मिनिट, मी काय म्हणतो सर, हिच्या नवऱ्याला आतून दार उघडायला सांगूया का आपण? नहीं भाया, इससे गड़बड़ हो सकती है. विक्टिम को पता चल सकता है कि सीआयडी वाले यहाँ पे आए हैं. अहो, ते- मला असं वाटतंय की हिच्या नवऱ्याला आपण आतून दरवाजा उघडायला लावूया. वा सर वा, काय शोध लावलाय सर. अहो, मस्त ते सर. शोध बीत वा. सगळं जाऊ दे, लवकर करा काय. मी सांगतो. धनंजय माने इथं राहतात का? समीर चौगुले. समीर चौगुले नाव आहे ओके त्यांचं. ओके. ते ठकठक केलं की मला तेच डायलॉग हा. आठवतात. समीर चौगुले आत राहतात का? प्लीज तुम्ही आतून दरवाजा उघडा. सर मला काय वाटतं, तो बेशुद्ध झाला असेल आतमध्ये. नहीं भाया नहीं, कुछ तो गड़बड़ है. कुछ तो गड़बड़ है. भाया, जा दरवाजा उघड. हा. लवकर 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 उघडा. पिन हे लोक. हे घ्या, लवकर लवकर.
निघतंय का? डू इट भाया सर उघडत नाहीये ते सर नाही उघडलं. अगो बाई, दार उघडलं की. मिस्टर चौगुले, जल्दी से बाहर आ जाओ. सीआईडी ने तुम्हें घेर लिया है. आला माझा नवरा बाहेर. देखा भाया, सीआईडी के डर से चौगुले डिब्बी में जाके बैठा. अहो त्याचं काय, आपल्यामध्ये कुंकवालाच नवरा असं म्हणतात ना. आमचे हे जरा बाहेर गेलेत, ते येतीलच इतक्यात. आम्हाला ना जरा आमच्या सासू सासऱ्यांकडे जायचंय. त्यांच्याकडे पूजा आहे ना, मग कुंकू लावल्याशिवाय त्यांच्याकडे कसं जाणार ना मी. सासूबाई घेत नाहीत मला घरात. म्हणजे कुंकुवाची ढबी काढण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलात. हा, आता कार्पेंटर सापडतो का कुठे, आणि केवढे पैसे घेतात कार्पेंटर. तुम्ही कसं फुकटमध्ये काम करता म्हणून तुम्हाला बोलवलं. फुकट मध्ये काम करतो म्हणून सीआयडी वाल्यांना तुम्ही काही काम करण्यासाठी बोलवा. बरं ठीक आहे, आता माझा नवरा येईल, तुम्ही जा आता. जा. कुछ तो गडबड है भाया. आजचा आठवडा आपल्याला पुन्हा जुन्या काळात घेऊन गेला विजय दादा आणि सविता ताईमुळे. रेणुकाताई, कसा वाटला परफॉर्मन्स? मला खूप धमाल वाटली. तिघांनी खूप धमाल केली. आय थिंक एन्जॉय केलं तिघांनी हा ॲक्ट, त्यामुळे ते आमच्यापर्यंत नक्कीच पोचलं. तिघांचाही अभिनय खूप छान होता. तू छान पकडलंस कॅरेक्टर दृष्टद्युम्नाचं. आणि संदीप पण भाया मस्त होता. मिमिक्री वगैरे सगळी ॲज युजल मस्त. आणि भक्ती व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान एनर्जी आणि छानच केलंस परफॉर्म तू. थँक्यू. गुण बघूया. रेणुकाताई. मकरंद सर, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आता आपण आपल्या लाडक्या जजेसना बोलूयात स्टेजवर. मकरंद सर, कसा वाटला हा आठवडा? अप्रतिम. या आठवड्यात मुळात म्हणजे कॉम्बिनेशन बदललेत, ही एक वेगळेपण नाविन्य आहे त्यामध्ये. आजचा आठवडा आज आपल्याला पुन्हा जुन्या काळात घेऊन गेला विजयदादा आणि सविताताईमुळे. म्हणजे सविताताईसारखं नाचणं हीच मुळात खूप अवघड गोष्ट आहे असं मला. आणि हा आठवडा लाजवाब केला. योग्या, तुझं सादरीकरण फार छान होतं. एका वेगळ्या स्तरावर नेलंस तू, धक्कादायकपणे. पॅडी सुप्रिया, या आठवड्यात तुमचं हॅट्स ऑफ सादरीकरण होतं. हा संदेश आणि हा मेसेज फार महत्त्वाचा आहे. आणि अंशू आणि विशाखा, म्हणजे बापरे, आले पुन्हा दोघं. एवढंच मी त्यांच्याबद्दल म्हणेल, कारण त्यांची केमिस्ट्री डोळे झाकले तरी तेवढीच ताकदवान आहे याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. पुढच्याही आठवड्यात आपल्याला एवढीच मजा येईल आणि हे कॉम्बिनेशन आपल्याला जास्तीत जास्त स्पीड लावून देईल बुलेट ट्रेनला, अशी सदिच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो, अशीच धमाल आणि कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बुधवारची जत्रा, भानगडी 17. गुरुवार शुक्रवार कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला, आणि शनिवारी कल्ला वन्स मोर. तेव्हा पाहायला विसरू नका, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.